कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बरोबर आहे तुझं। त्यांनी तुला सांभाळलं, तुला लहानाचा मोठा केला, त्यामुळे तुला त्यांच्याबद्दल जवळीक वाटणं मी समजू शकते। पण हे जरी असलं की नाही तरी मी तुझी आई आहे, मी तुला जन्म दिला, हे सत्य तू नाही ना करू शकत अधिपती। तू मान्य कर किंवा करू नकोस, तू माझा मुलगा आहेस, मी तुझी आई आहे। तुझं लहानपण मलाही बघायचं होतं रे, तुला लहानाचा मोठा होताना बघायचं होतं। तुझ्यासाठी किती स्वप्न रंगवली होती मी। तुला खूप शिकवायचं होतं, माझ्या गळी असलेलं गाणं तुझ्या गळी उतरवायचं होतं, पण यातलं काहीच करू शकले नाही रे। तो ऍक्सिडेंट झाला नसता तर तुझ्यासाठी सगळं मीच केलं असतं। सांग ना, या सगळ्यामध्ये माझा काय दोष होता? माझी काय चूक आहे सांग ना मला अधिपती। हा, जे इतके दिवस माझ्या नशिबात नव्हतं ते आज असं अचानक माझ्या समोर आलंय, ते तू माझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाहीस अधिपती। सांग ना, बोल ना अधिपती, मी कुठे चुकले? कुठे चुकले मी? अरे जन्म दिला होता रे मी तुला, मी अशी तुला कधीच सोडून गेले नसते। अधिपती, जेव्हापासून माझी स्मृती परत येऊ लागली की नाही, तेव्हापासून मी फक्त तुझा आणि तुझाच विचार केला, आणि इथे येऊन बघते तर काय, माझं स्थान तू दुसऱ्याच कुणाला तरी देऊन टाकलंस। ओ, मी तुम्हाला म्हणलं ना, तुमचा काय दोष नाही, माझा तुमच्यावर राग बी नाही। तुम्ही आलाय, पाहिजे तर राहा इथं, बघा म्हणजे तुम्हाला काय जे काय योग्य वाटते, मी काय त्याच्यात पडणार नाही। पण एक गोष्ट मी तुम्हाला परत एकदा सांगतो, मी तुम्हाला आई म्हणेन, आईचं स्थान देईन, ही अपेक्षा माझ्याकडनं ठेवू नका। मी असं नका करू अधिपती, त्यांना असं दूर नका करू, त्या आई आहेत तुमच्या। अहो, चेष्टा आहे काय? आई साहेबांचं स्थान मी आहे, मी कसं काय देणार? काय तुम्ही पण बोलताय? आणि तुम्हाला जर कुणाला असं वाटत असेल की ह्या आता इथे घरात आलेत म्हणल्यावर मी आई साहेबांचा शोध घेणं थांबवीन, तर तसं नाही। जोपर्यंत आमच्या आई साहेब इथं आमच्या घरात येणार नाही, त्या खुर्चीवर येऊन बसणार नाही, तोपर्यंत माझ्या जीवाला त्याच्यात पडणार नाही। तुम्ही लय लोड घेऊ नका, फक्त मी जे सांगितले ना ते तुम्ही मान्य करा, मी विनंती करतो। जमलं तर मला माफ बी करा। मी आणते पाणी। घेऊन येतो। नाही, मी आणते। ऐका, मला बोलायचंय तुमच्याशी। एकदा बोला ना चारुलता मॅडमशी, प्लीज। हे बघा, त्या तुम्हाला रस्त्यावर भेटल्या, तुम्ही त्यासनी घरला घेऊन आला, ठीक आहे, पण आता मी त्यांच्या संग कसं वागायचं आणि कसं नाही ते तुमच्यापैकी कुणी मला सांगायचं नाही। म्हणजे मी काय त्यासनी उलट सुलट बोलायला जाणार नाही, काही येडवाकडे बोलणार नाही,
माझं त्यांच्या बाबतीत जे काय मत आहे का नाही ते काय बदलू शकत नाही, एवढं लक्षात ठेवा. बरं ऐका, बसा इकडे जरा, बसा तरी, बसा. मला सांगा, चारुलता मॅडम तुमच्याजवळ लहानपणी नव्हत्या, यात त्यांचा काय दोष? त्यांचा ऍक्सिडेंटच झाला नसता तर सगळं चित्रच वेगळं असलं असतं ना. नाही होईच की, मग मी कुठे त्यासनी मी दोष, तुम्हाला असं का वाटतंय की मी त्यांच्यावर चिडलोय? माझा राग त्यांच्यावर नाही आहे हो. माझं एवढंच म्हणणं आहे, तुम्ही आमची बाजू समजून घ्या. मी एवढी वर्ष ज्यासनी आई साहेब मानतोय नाही, ते आहेत आमच्या आई साहेब, ते सगळं पुसून टाकून आज एका क्षणात तुम्ही म्हणताय की नाही आता ह्या आई साहेब ना, आता तुम्ही ह्यांना तुमच्या आई म्हणा, असं कसं शक्य आहे का? हे म्हणतोय मी. बरं ठीक आहे, मान्य आहे की भले ह्या देवकी असतील, पण आमच्या आई साहेब आमच्या यशोदा आहेत. त्याने आमचा सांभाळ केलाय, त्याने आम्हाला लहानाचं मोठं केलंय आणि त्यांचं आमच्या आयुष्यात काय स्थान आहे तुम्हाला काय वेगळं सांगायची गरज नाही, तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे आता तुम्ही फक्त माझी अवस्था समजून घ्या. मला आता उगाच तुम्ही भरीच पाडू नका, नाही तर उगाच त्यांच्यामुळे आपल्यात वाद नको. पहिली गोष्ट सांगतो. नाही नाही नाही, वाद कशाला? वाद नाहीच घालायचा आपल्याला, शांतपणे बोलू आपण. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की एकदा बोला त्यांच्याशी. बोलतो की कसं आहे, त्या आपल्या घरात आलेल्या पाहुण्या आहेत आणि आमच्या आईसाहेबांची शिकवण आहे की घरात आलेल्या पाहुण्यांसंग आदरानं वागायचं, बोलायचं, आणि म्हणताना आम्ही त्यांच्यासंग आदरानंच बोलणार. आणि मी तुम्हाला परत एकदा सांगतोय, तुम्ही देवकीला आणले नव्हतं, मी बी आमच्या यशोदेला आणल्याशिवाय राहत नसतो. आई, तुम्ही झोपला नाही अजून? झोप लागत नाही. नवीन जागा ना म्हणून असेल कदाचित. जागा जुनीच आहे ग, माणसं बदललेत. तुम्ही अधिपतींच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नका. म्हणजे मला माहितीये तुम्हाला त्रास खूपच झालेला असणार आहे, पण वाईट तर वाटलंच, पण त्यात त्याचा तरी काय दोष आहे? त्यांच्या खोलीतला तो फोटो पाहिला मी. मला असं वाटतं कोणीतरी ना त्याच्यावरचा हार गडबडीत काढून टाकला होता. आणि तेच तर सत्य होतं. इतकी वर्ष हेच सत्य होतं. मी नव्हतेच की इकडे, आणि मी परत येईन असंही कोणाला वाटलं नव्हतं. अचानक मी परत आले. हा धक्का पचवणं, ते एक्सेप्ट करणं, ह्याला वेळ तर लागणारच ना. पण काही असलं तरी शेवटी हे घर माझं आहे. अधिपती माझा मुलगा आहे, आणि जे माझं आहे ते मला आज न उद्या परत मिळणारच. मलाही असंच वाटतं. तुम्ही झोपा आता, थकवा आला असेल ना खूप. अक्षरा, मी गेस्ट रूम मध्ये झोपेन. अहो पण गेस्ट रूम कशाला? तुमच्या खोलीत झोपा ना, तुमची खोली आहे की. हो आत्ताच तर म्हटलात ना हे घर तुमचंच आहे म्हणून. घर माझंच आहे ग, पण मला आणि या घराला दोघांनाही वेळ लागेलच एकमेकांना स्वीकारायला. थोडा एकांत हवाय मला. बर ठीक आहे, मी गेस्ट रूम मध्ये तुमची व्यवस्था करून देते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.